मॉर्निंग मित्रांनो, सकाळ झाली आणि मी कुठं पोहोचतोय बघा. फेटा बांधून झालेल्या आहेत मित्रांनो. मी आलोय आता परळ स्टेशनवर. एक मिनिट बाबा, गाडी अंगावर यायची. बस होती आमची, अजून 7 वाजले पण बस नाही आली. आणि ॲक्च्युली विषय असा झाला की गाडी पंक्चर झाली. पहिल्या बोजा बघा एवढा मित्रांनो. 8:45 झाले, 7ची गाडी आणि 8:45 वाजले तरी गाडीची वाट बघतो कधी गाडी लागते. आणि तिकडे सामान बघा, लावारीस पडले. लावारीस मित्रांनो, एक नंबर थर्ड क्लास डाळ खिचडी आहे इथं. हे बघा, इथं अशी आहे आणि ती पण तशीच पडली मित्रांनो. 5 स्टार किंवा गुळाचा, साखरेचा 10 रुपये अमृतुल्य चाप्या, पण आपल्या शेवटी आईच्या हातची चवच वेगळी असते. गुड मॉर्निंग मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत आहे खूप दिवसानंतर. आज मॉर्निंग शिफ्टला चाललो आहे, कारण की आज चाललो आहे संध्याकाळी मी गावी. सो खूप हॅपी आहे, कारण की मोठी सुट्टी आहे माझी आणि YSPL पण चालू होते. सो आता मी चाललो आहे फर्स्ट शिफ्टला. भेटू थोड्या वेळात. इथं मिसळ पाव घेतलेले आहे. उद्या जाऊन पण आजऱ्यातली मिसळ पण खाणार, पण आता कामावरती आलो आणि नाश्ता म्हणून मिसळ घेतलेली आहे. आणि हा बघा डिलाई रोडचा एरिया. हे आता BDD पाडून माडाच्या बिल्डिंग चालू आहेत. तिकडे आहे रेस कोर्स. मित्रांनो, फर्स्ट शिफ्ट पण आलो आहे मी कामावर आता. आणि आवडं जायचं म्हणून काहीतरी घेऊन जायचं, यासाठी शॉपिंगला आलो. मच्छर वगैरे घेऊन जायला काय काय लागतं. 7ची गाडी आहे, पण त्याच्या आधी शॉपिंग करतो. मित्रांनो, शॉपिंग झाली आहे. ह्यात खाऊ आहे आणि हे जे आहे ना, यात बाकीचं घ्यायचं सामान आहे. आणि खरं म्हटलं माझं काय सामान नाही, तुम्हाला रूमवर दाखवतो मी बाकीच्या गोष्टी. फेटा बांधून झालेल्या आहेत मित्रांनो. वेगवेगळ्या बॅट आहेत, प्रत्येकाची वेगवेगळी बॅट आहे कलरनुसार. गावाकडं जायचं म्हटल्यावर रूममधून बॅट घेऊन जायला लागते सगळ्यांची. मी आलो आहे आता परळ स्टेशनवर. एक मिनिट बाबा, गाडी अंगावर यायची. ही हसी तुम्हाला सांगत असेल की काहीतरी चांगली गोष्ट आहे. मी आज गावी चाललो आहे आणि गावी चाललो आहे बसने, ते पण ST महामंडळने. आणि म्हणून मी आलो आहे परळ स्टेशनवर. हे बघा, परळचं बस डेपो किती मोठं आहे. इथं आजरा, चंदगड, गडिंग्लज, गारगोटी, कोल्हापूर विविध ठिकाणच्या गाड्या लागतात असं आहे. आणि मी राहतो, हा टावर दिसतोय त्याच्या जस्ट बाजूला. टावरमध्ये नाही, त्या टावरच्या बाजूला. टावरमध्ये राहायचं अजून दिवस बाकी आहेत. आणि बघू आता. ट्रॅव्हल्सनं गेलो नाही, कारण की ट्रॅव्हल्सचे रेट खूप आहेत. त्यापेक्षा ST महामंडळाचे रेट थोडे कमी आहेत. सिजनेबलमध्ये ST महामंडळच परवडते. आणि कधी पण STने प्रवास केला चुकत असतो, कारण की जीवाची हानी झाल्यास सरकारकडून काही ना काहीतरी भेटतं तरी घरच्यांना. त्याच्यामुळे STमध्येच प्रवास करावा. बट सीझनमध्ये ठीक असतं ST महामंडळ. ऑफ सीझनला तुम्ही ट्रॅव्हलचा उपयोग करू शकता. आणि हा विचार करतो आहे की इथं कोणती जागा घेऊ. आणि या भावानं आपल्याला मदत केली आहे. आज बोजा खूप होता, पण भावानं आपल्याला इथपर्यंत आणून सोडलेला आहे. आणि बोजा दाखवतो तुम्हाला, असं वाटेल की मी अख्खे मुंबईत घेऊन चाललो आहे गावाकडे. आणि एक मिनटं तुम्हाला दाखवतो बोजा केवढा आहे, दाखवतो आम्हा इकडे. आणि मित्रांनो, बोजा बघा एवढा बोजा आहे. आणि यातलं फक्त माझी ती निळीवाली बॅग आणि हे वाला एक आहे, 2च घटले आहेत. आणि तुम्हाला मंडळाची टी-शर्ट दाखवेन मी. आमच्या टीमची जी टी-शर्ट आहेत YSLPLची, ती पण दाखवेन तुम्हाला. बस होती आमची, अजून 7 वाजले पण बस नाही आली. आणि ॲक्च्युली विषय असा झाला की गाडी पंक्चर झाली पहिल्या चाकी आजऱ्याहून इकडे येताना. त्याच्यामुळं गाडी लेट झाली. आता बघू कधी येते आणि कधी जातो आहे. तर मग ST महामंडळाचा हाच विषय असतो, म्हणून लोक कंटाळतात त्या लोक असल्याच कारणांना. बट ठीक आहे, बघू आता गाडी कधी येते. तोपर्यंत बाय. मित्रांनो, 7:45ची बस लागले आणि अजून 7ची बस नाही लागली. आमची गाडी पंक्चर झाली. काय बोलायचं जाते, फुटकं नशीब आहे का आम्हीच फुटक्यावर, काय कळणार झालं. मित्रांनो, 8 वाजलेत आणि 7ची गाडी होती, 8 वाजले तरी गाडीचा पत्त्या नाही. आणि हाच प्रॉब्लेम आहे मग ST महामंडळाचा कमी येण्याचं मागचं उद्दिष्ट. कारण की वेळेत ST नसते, मग गाडी लेट झाली की लोक यायला बघत नाहीत, STने प्रवास करायला बघत नाहीत. त्याच्यामुळे एक विषय असू शकतो.
गाडी पंक्चर झाली हा वेगळा विषय आहे, बट तरी पण काही गाड्या आहेत त्या अजून पण टायमात नाही सुटलेल्या. त्यामुळं प्रशासनाला अजून पण इकडे लक्ष द्यायची गरज आहे. बघू आता कधी येते एस टी. गावाकडे जायचा आनंद आहे, पण कंटाळा आला. 1 तास झाला मी आता डेपोवरती आहे आणि अजून पण गाडी नाही आली. बघू आता कधी येते. तिथं चौकशी करून झाले मित्र आमची 2-3 वेळा आणि एकदा चौकशी करायला गेले आहेत माझा पार्टनर ट्रॅव्हलिंग आणि परेल डेपो आतून. आणि आता सगळ्या नवीन नवीन गाड्या आहेत, पण आमचीच गाडी नाही लागली. मित्रांनो 8:45 झाले, 7ची गाडी आणि 8:45 झाले तरी गाडीचा पत्त्या नाही. इकडं प्रत्येक गाडी उभा आहे वेगवेगळी, पण आम्हाला जायची गाडी आहे आज जरा ती नाही आली. तर मी अजून इथे एकटाच आहे. अजून माझा एक मित्र यायचा आहे, तो पुढं वाशीमध्ये बसणार आहे. कधी यायची गाडी, गावाकडे जायची आतुरता झाले. गाडीची वाट बघतो कधी गाडी लागते. आणि तिकडं सामान बघा, लावारीस पडले, लावारीस. काय फरक नाही कोण घेऊन जाईल काय नाही. एवढा कंटाळा आला आहे, गाडी कधी येईल. इकडे बस आहेत पण आजरा बस नाही आहे. मित्रांनो यार डेड परेल आजरा कोल्हापूर गाडी लागली आहे. लेट झाली थोडी पण आली गाडी. आणि सीट आमची दाखवता 1 मिनिट थांबा. गाडी छान आहे. हां सांगतो ना. ही आहे माझी सीट 15-16. आणि आता जरा बरं वाटते. कंटाळा आला मग उभा राहून बट आता जरा बरं वाटते. सो बघू आता कधी पोचते गाडी. लवकर पोचत तेवढं बरं आहे. भेटू. सीट पण एकदम छान आहे. हो बाय बाय मुंबई. भेटू 15-20 दिवसानंतर. मित्रांनो गाडी चालू झाली आणि आता मी चाललो आहे गावी. सो भेटू थोड्या वेळानं. आता माझा मित्र पण यायचा आहे. इकडं सीट आहे त्याची. आणि बघू आता कधी येते तो. वाशीला बसणार आहे तो पण. आम्ही आता उतरलो आहे जेवायसाठी. रात्रीचा 1 वाजला आहे आणि आत्ता जेवायला उतरलो आहे. गाडी आता थांबली आमची जेवणासाठी. बघू कसं आहे जेवण इथलं. आणि इथली अवस्था बघा. हॉटेलमधला टेबल बघा पुसला पण नाही. हे बघा टेबल साफ करायला वेळ नाही. आणि असल्या ठिकाणी आणून थांबवतात. आणि जेवायचा काही नाही प्रश्नच पडतो. आणि यांना पण माहिती आहे एकदा कस्टमर एकदाच येतं, परत काय येत नाही. कारण की रोज कोण ट्रॅव्हलिंग नाही करत. झालं की झालं. डाळ रोटी आणि इकडं सर हॉटेल आहे मोठं. डाळ रोटी. आणि मित्रांनो दाल खिचडी मागवली आम्ही. आणि इकडं दाल रोटी. बघू कशी आहे इथली टेस्ट. दाल खिचडी ऑर्डर दिली मित्रांनो. दाल खिचडी आली पण 2 मिनटामध्ये. एकदम जलद सर्विस आहे. आणि बघतो आता टेस्ट करून कशी आहे आणि सांगतो थोड्या वेळाने जेवण झाल्यावर. मित्रांनो 1 नंबर थर्ड क्लास डाळ खिचडी आहे इथं. हे बघा इथं अशी आहे आणि ती पण तशीच पडले. एकदम थर्ड क्लास आहे. चव नाही काय नाही इथं. आणि एकदम बेकार आहे हॉटेल. काय इथं थांबवतात माहीत नाही कंडक्टर ड्रायव्हर वगैरे ट्रॅव्हल्सवाले. पण चव जरासुद्धा नाही. हॉटेलचं नाव पण दाखवा तुम्हाला थांबा. तर ही आहे जागा. इथं ट्रॅव्हल्स आमची बस थांबले आणि हॉटेल आहे साई दरबार म्हणून. 1 नंबर थर्ड क्लास जेवण. आणि बघा इथं वेगवेगळ्या ट्रॅव्हल्स थांबल्यात. जर तुम्ही आलात परत इकडं तर जेवण बरोबर घेऊन यावं. डायरेक्ट इथं जेवण खाऊ नका अजिबात चव नाही. इकडे काय पसंत नाही आले आम्हाला. नंतर लस्सी घेतले. लस्सी खाऊन जाणार गावापर्यंत. आता तोपर्यंत काय नाही. सकाळी उघडून नाश्ता करू मग काहीतरी. इकडे ट्रॅव्हल्स येतात चालले. आता उद्या सॅटर्डे संडे आहे म्हणून गर्दी आहे. लग्न वगैरे चालू आहे म्हणून हॉटेलला पण. नॅशनल हायवे आहे आणि जस्ट हायवेच्या बाजूला ही आमची गाडी उभा राहिली परेल आजरा. आणि याच्या जस्ट बाजूला आहे साई दरबार म्हणून हॉटेल. एकदम थर्ड क्लास हॉटेल आहे. तर आमचं जेवण वगैरे झालं आहे. जेवण काय आम्हाला पसंत नाही आलं. तर गाडी परत आता भरली आणि आता मी चाललो आहे. भेटू आता सकाळी डायरेक्ट आजऱ्यामध्ये. तोपर्यंत बाय. आणि कोण आले बघले वाशीमधनं पिकअप केला आहे मी तुषारला.
2 तास मी वाट बघितली त्या गाडीची आणि नंतर आरामशीर येऊन रूममध्ये डायरेक्ट येऊन सीटवर बसलाय. सो असो भेटू आता डायरेक्ट सकाळी आजऱ्यामध्ये मिसळ पाव खाताना. तोपर्यंत बाय. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळ झाले आणि मी कुठं पोचलोय बघा. मध्यवर्ती बस स्थानक कोल्हापूर. सकाळचे 6:30 वाजलेत. अजून गावाला जायला वेळ आहे. पण आपल्या एरियात आल्यावर एकदम भारी आणि झकास वाटायला लागलं आहे. हे आपलं कोल्हापूर बस स्टॉप. भारी वाटत आहे. अजून 1-1.5 तास मग घरात. भेटू थोड्या वेळानं परत. आता जरा झोप झाले, रात्री झोप लागली जरा बऱ्यापैकी. पण ठीक आहे आता. आजऱ्यात पोचलो मी. 8:30 वाजले. काल रात्री 9 वाजता गाडीत बसलो होतो डायरेक्ट. 8:30 वाजता आजऱ्यात. मग आता खाली उतरतो मी. मला येल्लो बस पण भेटले आता. मी आता आज कोणाला बोलवलं नाही कारण की बस राहते त्याच्यामुळे. आणि खूप दिवसानंतर म्हणण्यापेक्षा वर्षानंतर मी आता बसनं प्रवास करतो आहे. आजरा टू एरंडोल. मुंबई टू आजरा केला आहे. बट आजरा टू एरंडोल खूप वर्षानं करतो कारण की बाईक होती आणि बाईकवरून सगळं आजरा एरंडोल ट्रॅव्हलिंग असायचं. बट आता मी चाललं आहे बसनं. बघू कसा एक्सपिरियन्स खूप दिवसानंतरचा. भेटू थोड्या वेळा आता गावात पोचल्यावर. मी आलो आहे आता घरी आणि पोचलो निवांत. 9:30 वाजले. गाडी जरा लेट झाली पण एकदम मस्त झोप लागली कारण की फर्स्ट शिफ्टला गेलो होतो त्याच्यामुळं सकाळी लवकर उठलेलो आणि दुपारच्या टायमात पण झोप नाही येते त्यामुळं रात्री व्यवस्थित झोप झाली. आणि बाग बघा आता. गेल्या टायमाला दाखल तो फुलं आली नव्हती. आता फुलं आलेत बागेला. जास्वंदीची फुलं इकडे. मित्रांनो 5 स्टार किंवा गुळाचा साखरेचा 10 रुपये अमृतुल्य चहा प्या. पण आपल्या शेवटी आईच्या हातच्या चहाची चवच वेगळी असते. चहा घेतला मी घरी येऊन. तर मित्रांनो ट्रॅव्हलिंग करून आता आलो आहे मी घरी. बसचा प्रवास खूप चांगला होता. फक्त गाडी लेट झाली त्याच्यामुळे. नाहीतर मजा आली. आरामदायक सीटा होत्या. बसायला भेटलं. मध्ये जेवणाचा एक प्रॉब्लेम झाला. आणि आता आलो आहे घरी. थोडा वेळ आराम करेन आणि त्याच्यानंतर मग बघू पुढचा ब्लॉग कसा आहे काय करायचा. तोपर्यंत बाय. भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा. आणि अजूनही कोणी सबस्क्राईब करत नसेल तर त्याला सबस्क्राईब करा सांगा आणि त्याला व्हिडिओ बघायला सांगा. तोपर्यंत बाय.